खांद्यावर हात ठेवत तो म्हणाला, अलीकडे तू फिरकत नाहीस. प्रचंड मोठ्यांदा हसत मी म्हणालो, तुला हे आत्ता स्ट्राईक झालं का? माझ्या लक्षात येऊन 7-8 वर्ष झाली, पण शांतपणे भेट आत्ता झाली ना. तुला सांगणार कधी? माझे कार्यक्रम ठरले की ते लपत नाहीत. पेपरला जाहिरात तर येतेच. आज जसा कार्यक्रमाला आपण होऊन आलास तसा तेव्हा आला असतास तर. म्हणजे कधी? तुला जेव्हा स्ट्राईक झालं तेव्हा. तो काही बोलला नाही. बोलायचं असून बोलेना की काही बोलायचंच नव्हतं हे त्याच्या चेहऱ्याकडे पाहून मानसशास्त्रज्ञालाही कधी सांगता आलं नसतं. चेहरा म्हणजे मनाचा आरसा हे वचन धुडकावून लावणारा चेहरा त्याला प्राप्त झाला होता जन्मापासून, कर्णाच्या कवचकुंडलांप्रमाणे. म्हणजे हा त्याचा कमावलेला चेहरा नव्हता, तो तसाच होता. कर्णाने कवचकुंडलांचं दान तरी केलं. त्याचा हा चेहरा कोण मागायला जाणार? आम्ही हा चेहरा चुकवत आलेलो. हे असे मख्ख चेहरे मिलिटरी ऑफिसर वगैरेंच्या जागांसाठी वरदान ठरतात. कर्नल, मेजर, लेफ्टनंट, कॅप्टन वगैरे लोकांची जी टोळी असते तिथे हे चेहरे बुलसायमध्ये गोळी लागावी तसे फिट्ट बसतात. वरिष्ठांच्या मनात काय चाललं आहे हे सेनेला कळून चालत नाही. तिथं असे चेहरे हेच क्वालिफिकेशन. युद्धावर जाण्याकडे ह्या अशा चेहऱ्यांचा कल नसेल तर बातम्या देण्यासाठी किंवा मुलाखती घेण्यासाठी दूरदर्शन आहेच. त्याच्या पोटात बोट खुपसत मी विचारलं, बोल ना, तेव्हा का आला नाहीस? तू बडा झालास. त्याला घाबरलो. सुगम संगीत नावाचा शब्दही जन्माला आला नव्हता. तेव्हापासून मी गातोय, भावगीत गायक अशी पाटी लावून. तेव्हाचं सगळंच वेगळं नव्हतं का? त्याच्या प्रश्नावर मी खरोखरच तेव्हाच्या काळात गेलो. काहीसा गलबलून गेलो. नको नको त्या आठवणी जाग्या झाल्या, क्षणभर छळून गेल्या. ड्रॉवरमध्ये अनावधानाने हात घालावा आणि नखाग्रात ब्लेड घुसावं तशा वेदना झाल्या. मला माझा व्यथित चेहरा लपवता आला नाही. तो शांत झाला. स्वतःच्या मनातले भाव जसे त्याच्या पृष्ठभागावर आदळत नाहीत त्याप्रमाणे त्याच्या थंड चेहऱ्यावर इतरांची प्रतिबिंबही पडत नाहीत, हे बरे. मी बडा नाही. मग आला का नाहीस? आडवळणाच्या पाऊलवाटेपेक्षाही पुष्कळदा हमरस्ता शॉर्टकट ठरतो. मी पटकन म्हणालो, तुझ्या बायकोशी 4 शब्द बोललेलं तुला खपत नाही. चेहरा न बदलता तो म्हणाला, माणसं बदलतात. तू ये, तिच्यासाठीच ये. तेवढ्यात संयोजक गडबडीने येत म्हणाले. मध्यंतर लांबलं. माझ्या अगोदरच तो म्हणाला, फारच. तो काळ खूपच वेगळा होता. BA MA ला मान होता. आर्ट्सकडे कुणी गेला तर नाक उडवण्याचा शिक्षणक्रम नव्हता. टक्केवारीची जीवघेणी स्पर्धा नव्हती. मुलींचं प्रमाण त्या मानाने कमी होतं. त्यांच्यावर इम्प्रेशन पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचं प्रमाण मात्र तेच होतं. सायकलवरची टेहळणी पथकं होती. इच्छित वधूच्या प्राप्तीसाठी कोण कुठे राहतं हे पाहण्यासाठी गस्त वगैरे घालायचा रिवाजही होता. निवडक पाखरांना त्यांच्या घरट्यांपर्यंत त्यांना न सांगता लांबून सोबत करण्याचा शिष्टाचारही होता. त्याचप्रमाणे दरवर्षी कॉलेजची टर्म सुरू झाली की नवी आयात किती होते, कशी होते हे पाहण्याची माणुसकीही आमच्यात होती. आयात होणाऱ्या मालावर कर लादण्याची गोष्ट विसराच. इतकंच नव्हे तर कस्टम अधिकारी कर जोडून उभे राहत असत. कस्टम अधिकारी म्हणजे आम्हीच. येस, कॉलेजमधली सिनियर BA किंवा MAच्या टर्म्स भरणारे विद्यार्थी स्वतःला कस्टम अधिकारी समजत असत. म्हणजे तो अधिकार आम्ही आपण होऊनच ग्रहण करीत असू. अधिकार मागायचे नसतात, मिळवायचे असतात. MAच्या टर्म्स भरणाऱ्या विद्यार्थ्यांची जमात मोजकी आणि वेगळी असायची. MAच्या आळंदीपर्यंत कुणाची पालखी जाणार ते इंटरलाच कळायचं. ज्यांच्या डोळ्यांवर चष्मे चढत असत ते सगळे पक्षत्याग करणार हे इंटरलाच समजायचं. मग बाकीचे खुश. तेवढीच स्पर्धा कमी. आता ही मंडळी एक पाय सायकलच्या सीटच्या गळ्यात आणि दुसरा फुटपाथवर असं करायला मोकळी राहणार नाहीत. जेवढ्या प्रमाणात मुलं MA करणार तेवढ्या प्रमाणात इतरांची टेहळणी पथकं सांभाळण्याची जबाबदारी वाढत असे. केवळ आपल्याच कॉलेजात कोणता माल आलाय हे पाहणं इतकंच काम आमच्याकडे नसायचं. काही चांगला माल दुसऱ्याच बंदराला जायचा. मग इतर कॉलेजेसमध्येही चक्रा मारणं, त्या कॉलेजच्या टेहळणी पथकाशी शाब्दिक चकमकी होणं हे सगळं आलंच.
आमच्या टेहळणी पथकाची शत्रू आमच्या परिचयाचे असत. इंटरला चष्मा चढवून जी थोरथोर मंडळी MA ला जात असत ते आमचे शत्रू. हे सगळे कॉलेजच्या गळ्यातले ताईत. हे ताईत मुलींना ताई वगैरे समजणारे, म्हणजे त्या अर्थानेही ताईत. प्राध्यापकांच्या घरी वगैरे जाऊन शंका समाधान करून घेणारे हे अस्तनीतील निखारे. ह्याच निखाऱ्यांनी पेटवलेल्या लग्नाच्या होमकुंडात आमच्या कस्टमचा माल पडायचा. मला ती भीती नव्हती. चांगली मुलगी मिळवण्यासाठी मला आळंदीपर्यंत जाण्याची गरज नव्हती. मी फर्स्ट इयरपासूनच कारकीर्द गाजवली. मी गायक होतो, म्हणजे गाऊ शकत होतो. कॉलेजचं एकही संमेलन माझ्या गाण्याशिवाय झालं नाही. मला टेहळणी पथकात सामील व्हायची गरजच नव्हती. पण भुलो की राहून भूतांशी वैर नको म्हणून मी अधूनमधून त्यांच्यात सामील होत असे. अशाच एका टेहळणीत ती दिसली. नव्या वर्षाचा तो पहिला दिवस. जुन्या जाणत्या सीझन चेहऱ्यातून नवे चेहरे ओळखणं काहीच कठीण नव्हतं. हिला पाहू की तिला, अशा मनाच्या अवस्थेतच ती दिसली आणि मग कुठेच पाहायची गरज उरली नाही. त्यानंतर कुणी दिसणारही नव्हतं. आम्ही सगळ्यांनी एकाच वेळी एकमेकांकडे पाहिलं आणि एकाच वेळी आम्ही सगळे हादरलो. व्यक्ती तितक्या प्रकृती, त्याप्रमाणे प्रत्येकाची आवड निवडही वेगवेगळी असते आणि तोपर्यंतच मैत्री टिकते. सगळ्यांना एकच व्यक्ती आवडावी हा सर्वात मोठा धोका. आता एकमेकात स्पर्धा. ती कोण हे नावासहित समजायला फक्त 2.5 तास लागले. विमल हे नाव फार गोड समजता येणार नाही. आकर्षक तर नव्हतंच, पण तो काळच असा होता. नाव ऐकलं की मुलगा की मुलगी कळावं इतका प्रॅक्टिकल आस्पेक्टचा जमाना. जिथं सुगम संगीताला भावगीत असं ठणठणीत नाव होतं तिथं आणखी काय सांगायचं. रीना, सुजाता, सानिका, सुप्रिया ह्या नावांचे शोध जरी लागले नव्हते तरीही एक अफलातून सत्य प्रत्येकाला भिडलं होतं. टेरिकॉट, टेरिलिन, नायलॉन, स्ट्रेचलॉन ह्या कपड्यांचे शोध न लागताही अख्ख्या कॉलेजने एकमुखाने कौल दिला होता, ओनली विमल. विमल राहते कुठे ह्याचा विचार करीत, एकमेकांकडे चौकशी करीत आम्ही सगळे कस्टम ऑफिसर्स मोक्याच्या जागी उभे होतो. तेवढ्यात एक जण सायकलवरून आला. सीटवरून न उतरता रस्त्यावर एक पाय टेकवून त्याने एक पाकिट आमच्यापैकी एकाच्या हातात ठेवलं आणि आम्ही ते उघडून पाहायच्या आत तो निघूनही गेला. आतल्या कागदावर एकच ओळ होती, तुम्ही जिची वाट पाहत आहात ती विमल मारुतीच्या देवळाजवळ राहते आणि 1 आठवडा ती कॉलेजला येणार नाही. माय गॉड, आता काय करायचं? आधी त्याला शोधूया. पण विमल, अरे विमल काय, तो सापडला की विमल सापडणारच. वाक्य संपायच्या आत 3-4 सायकली पळाल्या आणि मी नवं गाणं गुणगुणत तिथून निघालो. जसा तो त्या दिवशी सापडला नाही त्याप्रमाणे नंतरच्या दिवसात हवा तो मारुतीही सापडला नाही. भांग्या, पासोड्या, पत्र्या, सोन्या सगळ्या मारुतीरायांना आमच्या कस्टम खात्याने तेलाचा अभिषेक करून हैराण केलं, पण आमच्या टेहळणी पथकाचा दाह काही शमला नाही. त्यानंतर केव्हा तरी, म्हणजे आठवडा संपायच्या आत आमच्यापैकी एकाच्या बाकावर आणखी एक पाकिट, त्याच अक्षरात आणखी पुढची माहिती. ती दक्षिणमुखी मारुतीच्या उत्तरेला राहते. मग काय, त्यानंतरचे 3-4 दिवस दक्षिणमुखी मारुतीचा मध्यबिंदू करून पूर्व, पश्चिम, ईशान्य, वायव्य, नैऋत्य सगळ्या दिशांनी चाका आणि नजरा भिरभिरत राहिल्या. मी तटस्थ होतो. ही पदयात्रा करायची नाही असं मी ठरवलं होतं. पगारवाढीचा फायदा मिळावा म्हणून युनियनचं मेंबर व्हावंच लागतं असं नाही. युनियन जिंकली तर फायदा सगळ्यांनाच होतो. आपल्याला पत्ता आपोआप कळणार. उसमे क्या है. आठवड्यानंतर विमल कॉलेजला येऊ लागल्याने सगळ्यांचं राष्ट्रीय सूतक संपलं. झेंड्याप्रमाणे आमच्या केसांचे कोंबडे पुन्हा तुरे वर करून चालू लागले. स्नेहसंमेलनात मी नेहमीप्रमाणे भावगीत गायनाचा कार्यक्रम केला. टाळ्यांच्या गजरात मी विंगमध्ये आलो तर समोर विमल. संपलेली मैफल पुन्हा मनात सुरू झाली. तिला काय बोलावं कळत नव्हतं. बोलण्याची गरजही नव्हती. शब्द नेमकेपणा दर्शवतात. त्यांचं नातं सगुण साकाराशी. भाव ही शब्दाधीन होणारी गोष्ट नव्हे. म्हणूनच परमेश्वराने डोळ्यांची मांडणी मेंदू आणि तोंड ह्यांच्यामध्ये केली. तिने नजरेनं व्यक्त केलं आणि न बोलता ती निघून गेली.
त्यानंतर 2च दिवसांनी अस्मादिकांच्या टेबलावर खलिता. त्या खलित्याचा प्रारंभ केवळ स न वी वी ने होता. मी पहिल्याच स भोवती रेंगाळलो. मी त्या दिवशी काही बोलू शकले नाही. तुम्ही म्हणाला असाल खुळीच आहे. मी तशीच आहे समजा. तुमचे सूर आत झिरपले होते आणि व्यथेत भिजत होते. हे अलौकिक गाणं माझे बाबा ऐकू शकले नाहीत ह्याचं दुःख. ते सांधेदुखीने आजारी आहेत, घर सोडू शकत नाहीत. तुमचं गाणं खूप आवडलं हे सांगण्यासाठी धिटाईने आले आणि हा आनंद मला एकटीलाच मिळाला ह्या आठवणीने बेचैन झाले. वासुदेव नंतर मला म्हणाला, तू खुळी आहेस. त्यानंतर 8च दिवसांनी मी विमलच्या घरी जाऊन उभा राहिलो. दार उघडणाऱ्या माणसाकडे मी पाहतच राहिलो. हाच तो वासुदेव, आम्हा कस्टमच्या अधिकाऱ्यांना नको असलेला चेहरा. भली थोरली धेंड कस्टमवाल्यांपासून लांब राहतात. त्यांचे चेहरे चुकवतात, त्यांना टरकून असतात. कस्टमवाल्यांच्या आयुष्यात त्यांनीच कोणाला तरी घाबरून असावं, कोणता तरी चेहरा चुकवावा हे इतिहासात प्रथमच घडत असावं. कस्टम अधिकारी म्हणजे पिसाळलेले हत्ती, त्यात भर म्हणजे ही सरकारची लाडकी जनावरं. त्यांनी कुणाचाही विध्वंस केला तरी तो फक्त सहन करायचा. पण इथं आम्ही हाच चेहरा चुकवत आलेलो आणि आता तोच समोर. ये, तू येणार हे मला माहीत होतं. मी मनातल्या मनात उखडलो. मी सिनियर BAला, तो फर्स्ट इयरला. त्याशिवाय मी आर्टिस्ट, तो नगण्य. माझा एकेरी निर्देश करायचा त्याला काय अधिकार? हे असले प्रश्न उन्मत्त कस्टमवाल्याला कोण विचारणार? येस, आता भूमिका बदलली होती. तो कस्टम ऑफिसर, माझा माल त्याच्या ताब्यात. मला केविलवाणं हसायलाच पाहिजे. अय्या तुम्ही? माझ्या दैवतानं मला विचारलं आणि कस्टमच्या विंचवाने पालीसमोर नांगी टाकली. ग्रीन लाईटमधून काहीही डिक्लेअर न करता मी विमलच्या पाठोपाठ तिच्या बाबांसमोर जाऊन उभा राहिलो. बाबा, कोण आले बघा. वासू पुढे सरसावला. त्याने बाबांना उठून बसायला मदत केली. त्यांना टेकण्यासाठी पाठीशी लोड सरकवले. त्यांच्या गुडघ्यावरची नी कॅप सारखी केली. बाबांनी मला नमस्कार केला. त्यांचे हात मी वरच्या वर धरले. त्यांचा नमस्कार मी त्यांना पूर्ण करू दिला नाही. मीच खाली वाकत म्हणालो, मला आशीर्वाद द्या. बाबा म्हणाले, आशीर्वाद तुम्ही येतानाच घेऊन आलेले आहात. आम्ही केवळ वयाने वाढलो आणि व्याधीने वागलो. तुम्ही उद्या बरे होणार. ह्या वासुदेवाच्या कृपेने होई नाही. माझ्यासाठी पाणी घेऊन येणाऱ्या वासुदेवकडे हात करीत बाबा म्हणाले. मी त्याच्याकडे पाहून हसलो. त्याने प्रतिसाद दिला नाही. कस्टम्स, इन्कम टॅक्स, सेल्स टॅक्स आणि कोणत्याही इन्क्वायरी काउंटरवरचा माणूस कधीही हसत नाही. एखादा चुकून हसला तर त्याला पोस्टात किंवा STमध्ये पाठवतात. इन्क्वायरी काउंटरवर जर एखादी बाई असेल आणि ती जर सौजन्याने बोलली तर शिक्षा म्हणून तिला टेलिफोन ऑपरेटर करतात. आमच्या वासुदेवाला ओळखता ना? मी त्याला ओळखतो, म्हणजे कॉलेजमध्ये दिसतो. तो तुमचा आहे हे आज समजलं. वासुदेव आमचा सर्वेसर्वा आहे. काय विमल? तिने मान हलवली आणि गाता गाता जर तीव्र सप्तकातून सूर पिचला तर ऐकणाऱ्यापेक्षा गाणाऱ्याला जशा वेदना होतात तशा मला वेदना झाल्या. संपूर्ण मैफल जरी रसिकांनी तळहातावर झेलली तरीही नंतरच्या एकांतात नीट न लागलेला सूर घुमत राहतो. विमलने गप्प राहायचं होतं. पसंतीची मान हलवायचं काही अडलं होतं का? तुम्ही कसं येणं केलं? बाबा, मी खूप लहान आहे. कलावंत नेहमी मोठाच असतो. 4 छापलेली कानावरून गेलेली गाणी मी सही न सही गातो. कलावंत ही पदवी खूप मोठी आहे. मी आता काय बोलणार? आलत कसे? आलास कसा असं विचारा. सांगून टाक. तुम्हाला गाणी म्हणून दाखवण्यासाठी आलोय. बाबा बघतच राहिले. माझी स्फूर्ती देवता समोर येऊन बसली. वासुदेव गुरखा शेजारी उभा राहिला. वासुदेवा बस. नको, मी ठीक आहे. हार्मोनियम तबल्याशिवाय मी गाणी म्हणत राहिलो. गात होतो पण गाणं फुलत होतं. माझ्याकडे एकटक पाहणाऱ्या समोरच्या 2 निरांजनात. आता तिथं आणखीन कुणीच नव्हतं. समोरच्या फळ्या, खिडकीची तावदानं, पलंगाचे पाय, सतरंजी, भिंती आणि वासू
ह्यांच्यात काहीच फरक नव्हता. विमलची आई मधल्या चौकटीत येऊन ऐकत होती. आजूबाजूचे आणखी जे चेहरे डोकावले त्यांना अस्तित्व नव्हतं. माझे सूर विमलच्या भोवतीच फेर धरून होते. गोफ विणला जात होता तो तिच्या भोवती. मी तिला स्वरांनी अलिंगन देत होतो. ती शहारत होती. नेमक्या शब्दांना लाजत होती. ओठांवरून नकळत जीभ फिरवत होती. वेण्यांशी चाळा करीत होती. माझ्या गाण्याने तिचा आकार धारण केला होता आणि मला आकारच उरला नव्हता. मी ओन्ली विमलसाठी गात होतो. वा, तृप्त केलं ह्या शब्दांचं बोट धरून मी घरी परतलो. अत्याधुनिक शोधांपायी माणसांचं आयुष्य सोपं आणि सुखी झालं. आपले पूर्वज कितीतरी आनंदांना पारखे झाले ह्याचं कधीकधी दुःख होतं. खुद्द आपल्या स्वतःच्या बालवयात काही आधुनिक उपकरणांचा शोध लागला असता तर ते बालपणही किती वेगळं ठरलं असतं हा विचारही अस्वस्थ करतो. पण त्या काळात टेप रेकॉर्डर नव्हते ह्याचा आज अलौकिक आनंद वाटतो. तेव्हा जर हा जादूगार जन्माला आला असता तर त्या निर्विकार पुतळ्यानं माझं टेप केलेलं गाणं रोज बाबांना ऐकवलं असतं. एक मात्र खरं, वासुदेव त्या घरचा सर्वेसर्वा होता. माझं गाणं चालू असताना तो रोबोप्रमाणे घरातली कामं करत होता. कॉम्प्युटरवर प्रोग्रॅम दिल्याप्रमाणे तो दारं उघडत होता. गाण्याचा आवाज ऐकून डोकावणाऱ्या चेहऱ्यांना खुर्च्या देत होता. आवाज न करता ह्या हालचाली अशा वेळी करायच्या असतात हे त्याच्या गावी नव्हतं. आणि गाणी चालू असताना त्याने चक्क स्टोव्हही पेटवायला घेतला. स्टोव्ह पेटवण्यासाठी तो सटासट पंप करीत होता. तो आवाज त्याने गाण्याच्या रिदममध्ये केला असता तरी मी त्याला क्षमा केली असती. त्याच्या त्या हालचालींकडे माझं खास लक्ष नसलं तरी तो उपद्रव जाणवत होता. मानसोपचार विशारद ह्या प्रकाराला अटेन्शन ड्रॉइंग फिनॉमिना म्हणतात. त्या उपद्व्यापातून वासूने मला नकळतपणे एक नजराणा दिला. दात ओठ खात स्टोवला मारलेल्या पंपामुळे तो भडकला. त्याच्या नारिंगी केशरी ज्वाळांचं झाड क्षणभर छताला भिडलं. तो केशरी रंग विमलच्या गालांवर पडला. लग्नाच्या होमकुंडाच्या प्रकाशात ती किती विलोभनीय दिसेल हे मला गाता गाता जाणवलं. रंगीत फिल्म्सचा जमाना नसतानाही तो नारिंगी केशरी भगवा लाल चेहऱ्याचा फोटो परतीच्या वाटेवर माझ्या डोळ्यांसमोर होता. विमलकडे त्या वर्षभरात माझ्या 4-5 खेपा झाल्या असतील. कॉलेजात तिचं दर्शन व्हायचं ते वेगळं. तिच्या घरी मी जातो ह्याचा पत्ता मी कुणालाही लागू दिला नाही. वासू आपण होऊन कुणाला सांगायला जाणं शक्य नव्हतं. चिरंजीव वासुदेव विमलचा कुणीही नव्हता. तिच्या बाबांनी त्याला कोकणातून आणला होता. मुलासारखा सांभाळला होता. त्याच्या आगमनानंतर विमलचा जन्म, तोही वासुदेवाचा पायगुण ह्यावर कुटुंबाची श्रद्धा होती. विमलमध्ये आणि वासुदेवात 8 वर्षांचं अंतर. वासुदेवाची शिक्षणात गती यथातथाच. प्रत्येक इयत्तेत 2-2 वर्ष काढत तो कसा तरी कॉलेजात टेकलेला. त्याचं कॉलेजचं शिक्षण करणं हा बाबांचा मूळ हेतू नव्हताच. विमलचं रक्षण करणं हे मुख्य काम. ते काम तो चोख करीत होता. अंगापिंडाने मजबूत आणि डोकं यथातथाच. जर्मन गॅस्टेपोप्रमाणे तो सतत विमलच्या अवतीभवती असायचा. कस्टम डिपार्टमेंटने विमलचा नाद सोडला आणि मी ध्यास घेतला. पण ही हिरकणी मिळवणं सोपं नव्हतं. त्यासाठी चांगली नोकरी आणि रुबाब करता येईल अशी प्राप्ती हवी. कुणीतरी मुंबईचा मार्ग दाखवला आणि BAचा शेवटचा पेपर टाकून मी मुंबईला आलो. 1 महिन्याच्या आत ऑल इंडिया रेडिओ मुंबई ब केंद्रावर चिकटलो. बिंडोक अधिकाऱ्यांसमोर ऑडिशन देण्याची प्रथा त्या काळात नव्हती. निव्वळ कलागुणांना प्राधान्य देणारे अधिकारी तिथं होते. संगीत विभागात मी दाखल झालो. मुंबईत जागा मिळून नीट बसतान बसेतो 2 वर्षे गेली. घरून लग्नाचा तगादा सुरू झाला. तुझ्या मनात कुणी एखादी मुलगी आहे का अशी विचारणा झाली. तेव्हा मी नकळतपणे स्वतःशीच म्हणालो, ओन्ली विमल. पुण्याला आलो. विमलकडे निघालो. माझा आवाज तिने रेडिओवर नक्की ऐकला असणार. त्या काळात TV नव्हते. स्वतःचं प्रदर्शन कधी मांडतो ह्यासाठी कासावीस झालेला समाज नव्हता. कलागुणांच्या जोरावरच कलावंत जगत होते आणि समाजाला अभिरुची होती. ट्रान्झिस्टर नामक खिशातला राक्षस जन्माला आला नव्हता. नभोवाणीची शान टिकून होती. घराघरात रेडिओ नव्हते तरीही अभिजात साहित्य आणि संगीत म्हणजे काय
हे आकाशवाणीमुळे अबालवृद्धांना माहीत होतं. ध्वनिमुद्रित कार्यक्रमांची प्रथा फार मोठ्या प्रमाणावर नव्हती. पुष्कळदा 2 कार्यक्रमांमधला वेळ फिलर म्हणून भरून काढावा लागत असे. आकाशवाणी कलावंतांकडून आता ऐका ह्या स्वरूपाची अनाऊन्समेंट व्हायची. कधी कधी मी गात असे. विमलने नक्की रेडिओ लावलेला आहे आणि हातातलं काम टाकून ती रेडिओजवळ आहे. त्याचवेळी वासूने स्टव पेटवला असेल. त्या नारिंगी भगव्या लाल ज्वाळांचा प्रकाश. मी तिच्यासाठीच गात होतो हे सगळं आता तिला सांगायचं अशा निर्धाराने मी तिच्या दाराची कडी वाजवली. विमलने मंगळसूत्रासकट दार उघडलं. विमलच्या मागे तिचा भ्रतार वासुदेव उभा होता. विमलची आई प्रथम माझ्याशी बोलली. विमलचे बाबा अचानक गेले. विमलचं लग्न वर्षाच्या आत करायला हवं होतं. नंतर 3 वर्ष कार्य करता आलं नसतं. विमलसारखी मुलगी लग्नाशिवाय सांभाळायची म्हणजे पदरात धगधगती ज्वाळाच बाळगण्यासारखं. अनेकांचा डोळा. किती जपणार. कुणीतरी सांगितलं, काखेत कळसा कुठे गावाला वळसा घालता. वासुदेवाला विचारलं. त्याने शब्द खाली पडू दिला नाही. विमलही चालेल म्हणाली. मी सुटले. पोरगी जावई कायम डोळ्यांसमोर. काय वाईट आहे. वासू करतो काय. विमलच्या बाबांची टाईपरायटिंग इन्स्टिट्यूट होती ना, ती चालवतो. कॉलेज रखडत त्याने संपवलं. तिथं नाही त्याची बुद्धी चालली, पण क्लास जोरात चाललाय. आणखी एक ब्रँच काढतोय. टायपिंगचं यंत्र बघता बघता नीट करतो. मोठमोठ्या कंपन्या दुरुस्ती करता त्याला बोलावतात. आणि मुख्य म्हणजे डोळ्यात तेल घालून विमलला सांभाळतो. आणखीन काय हवंय. काय हवं काय सांगणार. आई बोलतच होत्या. कुणाच्या आध्यात नसतो, मध्यात नसतो. डावपेचाने वागणं नाही. राहणं साधं. छान छोकी नाही. खिशात हजार रुपये असतात हे त्याच्या कपड्यांवरून कळायचं नाही. नाटका सिनेमाचा छंद नाही. संध्याकाळचं गावभर भटकणं नाही. तो आणि त्याचा टायपिंगचा क्लास. दुपारी सरळ घरी येतो. आला रे आला की विमलच्या अवतीभवती असतो. तिला हवं नको बघतो. पडतील ती कामं करतो. घरातली कामं नसतील तर ती टायपिंगची यंत्र असतातच पडलेली. त्यात बसतो डोकं घालून. सध्याच्या युगात इतका नाकासमोर जाणारा मुलगा मिळेल का सांगा. मी गप्प. तू गप्प का. मला वाटतं आपण लग्नाची घाई केलीत. MA पर्यंत शिकली असती. छे रे बाबा. तोपर्यंत तुला सांगते सांभाळायची कशी हिला. 100 लोकांचा डोळा. असं मग पुण्यात आता मारुती कमी आहेत का. पण कॉलेजातल्या सगळ्या माकडांना फक्त दक्षिणमुखी मारुतीचंच वेड का रे लागलं. तू त्यातला नाहीस म्हणून तुला सांगते. सायकलीवरनं प्रदक्षिणा घालायची बघ कार्टी. त्यापेक्षा विचार केला काय वाईट आहे वासुदेव. या प्रश्नाला उत्तर नसताना मी म्हणालो, बरोबर आहे. म्हातारी खुश. मी बाहेर. आईने सुचवलेल्या पहिल्या वहिल्या मुलीला मी होकार दिला. प्रेयसीवरचा हक्क संपला की पत्नी म्हणून कोणतीही मुलगी योग्यच असते. घराचं राज्य कुणीही चालवू शकतो. मनाच्या राजधानीसाठी प्रेयसीच हवी असते. संसार हे एक वेगळंच खटलं आहे. भावना आणि व्यवहार हे टोटली परस्पर विरोधी असलेले अश्व ह्या रथाला जोडलेले असतात. पाठीवर चाबूक बसला की घोडे पळतातच. कधी व्यवहार नामक घोडा बलवान ठरतो. भावनेचा वारू निव्वळ फरफटला जातो. भावनेचा वारू जर बेफामपणे धावत सुटला तर कर्तव्य, समाज, गृहस्थ धर्म, परंपरा, संस्कार वगैरे असंख्य लगाम गळ्यात पडतात. आणि व्यवहारी घोडा जितमया म्हणत यशस्वी संसाराचं श्रेय स्वतःकडे घेतो. परमेश्वरी कृपेने आर्थिक सुबत्ता लाभली तर त्या व्यवहारी घोड्याची मान आणखीनच ताठ होते. भावनाधीन घोड्याने कधीच मान टाकलेली असते. समाजाने टाकलेली लगाम नेमून दिलेलं काम करतात. आणि मग तोच समाज कौतुकाने सांगत असतो, अमक्या तमक्याचं छान चाललं आहे, दाराशी गाडी आहे, मनमिळावू पत्नी आहे, वगैरे वगैरे. सतत हेच ऐकून ऐकून आपल्यालाही स्वतःचं छान चाललंय असं वाटतं. मी कधी बायकोला डायरेक्ट तुला कसं वाटतं हे विचारायला गेलो नाही. चाणाक्ष असेल तर माझ्या डोळ्यात मधूनच डोकावणारं विमलचं प्रतिबिंब तिला दिसेल. सगळ्या भावगीतात विरहगीत गाताना माझे सूर जास्त रसरसून का उमटतात ह्याचं रहस्य ती विचारील. आजपर्यंत तिने तसं विचारलं नाही. ह्याचा अर्थ
गाणं फक्त तिच्या कानावर पडतं. मी तिच्या चेहऱ्यावरचे भाव मुद्दाम न्याहाळले नाहीत. रेडिओवरच्या नोकरीचा हा एक फायदा. समोरच्या मख्ख भिंतींना आपल्या व्यथा सांगायच्या असतात. ऐकणारा दिसत नाही. त्याने रेडिओ बंद केला तर कार्यक्रम करणाऱ्यांना ते कळत नाही. तरीसुद्धा शेवटी आता आपण अमुक तमुक ऐकत होतात असं म्हणावं लागतंच. काय हवं काय सांगणार. आपल्या व्यथेत प्रत्येकाला इंटरेस्ट आहे असं प्रत्येकाला वाटतं. मी शांत होतो. पण भावनेचा घोडा हा खरंच बुद्धिबळातल्या घोड्यासारखाच. सगळे अडथळे ओलांडून अडीच घरात तो तुम्हाला अडवतोच. कोणत्याही बाबतीत पातळीवर पत्नीकडून प्रतिसाद जर मिळाला नाही तर ओन्ली विमल अडीच घरात गाठायची. खरंच कधी कधी वाटायचं स्त्रीला प्रियकर नसावा आणि पुरुषाला प्रेयसी भेटू नये. ही माणसं कविता जशी हातातून निसटते तशी निसटतात आणि त्याच वेळी वास्तवतेतही एक कविता दडलेली असते. तिच्या शोधापासूनही तुम्हाला पारखं करतात. वास्तवतेत विरून जाणाऱ्या सामान्यांचा मला हेवा वाटत होता. नवरा बायकोच्या जोड्या परमेश्वर जमवतो आणि ते अत्यंत योग्य असतं ह्यावर नितांत श्रद्धा ठेवून जी माणसं संसाराला लागतात त्यांना नंदनवन वगैरे कसं असेल ह्या प्रश्नाचं कुतूहल वाटत नाही. कुतूहल जिज्ञासा म्हटलं की त्या दिशेला प्रवास आला. प्रवास म्हटलं की कष्ट आले. ही यातायात नको असेल तर श्रद्धा ठेवणं सोपं. तरीसुद्धा वासुदेवजवळ असं काय होतं ज्या योगे त्याला विमल मिळावी. प्रेयसीचा नवरा आपल्यापेक्षा सगळ्या बाबतीत दुय्यम असेल तर त्याच्या भाग्याचा हेवा वाटतो. प्रेयसीची कीव येते. प्रेयसीनेच असा नर्मद्या निवडला असेल तर आपल्या पौरुषत्वाचा तो अपमान वाटतो आणि तो जर आपल्यापेक्षा सर्वार्थाने श्रेष्ठ असेल तर स्वतःचा संताप येतो. प्रेयसीचा नवरा हे एक जगातलं वेगळंच तरांगडं आहे. तो कसाही असला तरी आपल्यापेक्षा सुपिरियर होऊच शकत नाही. त्याच्या कोणत्याही गोष्टीवर स्थितीवर वागण्या बोलण्यावर आपल्याजवळ एक आरोपपत्रक असतं. तो जर विलक्षण मनमोकळा असेल तर आपण मनात म्हणतो, साल्या मला अशी बायको मिळाली असती तर मीही असाच खिलाडू वृत्तीने वावरलो असतो. तो घमेंडखोर असेल तर आपण सांगतो, फुक्कट रुबाब नको, ही अशी मुलगी तुला केवळ नशिबाने मिळाली. तो धनाढ्य असेल तर आपलं तटस्थ स्टेटमेंट, हे सामर्थ्य तुझं नाही, ही लक्ष्मीची किमया. अहंकार माणसाचा घात करीत असेल तो इतर प्रांतात, पण प्रेयसीच्या नवऱ्याचं अस्तित्व मान्य करण्यासाठी अहंकारासारखा आधार नाही. सत्य हे सत्यच असतं तरीही साहेबाच्या भाषेत त्याला नेकेड ट्रूथ म्हणतात. त्याप्रमाणे अहंकार हा अहंकार, पण प्रेयसीचा नवरा ह्या विषयापुरता त्याला नेकेड इगो का म्हणू नये. विमलकडे मी 6-7 वर्षांनी गेलो. त्याला कारण तिचं पत्र. कोणत्या तरी संस्थेला तिने माझ्या वतीने शब्द दिला म्हणून. तिने पत्रात लिहिलं होतं, तुमच्या वतीने हा असा शब्द देण्याचा अधिकार मला पोहोचतो की नाही ह्याची मला कल्पना नाही आणि तरी मी शब्द दिला आहे. पत्राची घडी घालताना मी म्हणालो, काही अधिकारांची देवाणघेवाण कधी होते हे देणाऱ्याला आणि घेणाऱ्याला दोघांनाही कळत नाही. दार वासुदेवनेच उघडलं. मागे विमल. वसंत बापटांची सुपारी छळून गेली. वासुदेवने आलास का, ये असं एकेरी स्वागत केलं. मी अर्थातच लक्ष दिलं नाही. 5 स्टार हॉटेलात थेट फाटकापर्यंत हॉटेलची माणसं सलाम करीत उभी असतात. खुद्द तिथल्या भोजन प्रबंधानेच आपला खुर्दा केलेला असतो. प्रत्येकाला कोण टीप देणार. विमलला पटकावून वाशाने माझी चिल्लर केली होती. त्याची मुळीच दखल न घेता मी विमलच्या हातात गुलाबाची फुलं ठेवली. हॅम्लेटप्रमाणे मनात म्हटलं, फ्लॉवर्स टू फ्लॉवर्स. पत्र मिळालं? त्याशिवाय आलो का? निरर्थक पण आवश्यक संवाद. असा संवाद असावाच लागतो, अर्थपूर्ण ट्रॅक सापडेपर्यंत. कारण अर्थहीन संवादाचा कंटाळा येऊन गाडी आशयाकडे वळतेच वळते. पाणी घेणार? आणखी एक निरर्थक प्रश्न. अशा वेळी पाणी नको असलं तरी हो म्हणावं. पाणी ही उसंत आहे, आणणाऱ्यासाठीही आणि पिणाऱ्यासाठीही. पुढचा संवाद जुळवण्यासाठी अवधी आवश्यक आणि प्रेयसीच्या कुटुंबात जायचं म्हटलं की सतत अवधी हवा असतो. प्रेयसीची संतती हा एक हुकमी अवधी. त्यांची नावं विचारणं, कुणासारखी दिसतात याचे शोध लावणं,
अभ्यासाची अनावश्यक चौकशी करणं हे सगळे फालतू संकेत. ह्यापैकी काहीही जमलं नाही तर एक भंपक उद्योग म्हणजे प्रेयसीचा लग्नाचा अल्बम बघायला मागणं. निघालो तेव्हा विमलने विचारलं, मग कार्यक्रम नक्की म्हणून सांगू? प्रश्नच नाही. मग आता पुन्हा भेट? हे आता अति झालं. थोडा अधिकार गाजवत मी म्हणालो, मला इथूनच कटवणार का? मग काय करू? रिक्षा स्टँडपर्यंत चल की. मला भीती वाटते. कसली? ट्रॅफिकची रे. काय ट्रॅफिक वाढली हल्ली. ह्याच पुण्यात तू जन्माला आलीस ना? तरी भीती वाटते. मी एकटी कुठेच जात नाही. मी आहे ना. ते जाताना तुम्ही भरकन जाल रिक्षातून, येताना मी काय करू? त्याच रिक्षाने पुन्हा तुला दारात सोडतो. तरी ती गप्प. नाईलाजाने म्हणालो, तुम्ही दोघं चला. वाशा गप्प. मी निघालो. माझं डोकं सणकलंच होतं. विमल वासुदेवची हे मान्यच, पण ह्याचा अर्थ अन्य कुणाला अस्तित्वही नाही. 1 तास वासू वासू ऐकून कान किटून गेले. एखादं गाणं जसं डोकं कुजवतं तसं झालं होतं. आणि असं एखादं पोपटाचं किंवा ओये करणारं एखादं तरी गाणं दर गणपतीला उपटतंच. संगीत जनताभिमुख करायचं म्हणजे किती? ऐपत आणि सवलती वाढत गेल्या की प्रतिभेची वाढ नाही झाली तरी चालतं. फडतूस गाण्यांचा जास्तीत जास्त फडतूसपणा कुठला? तर शेवटी कोणतंच गाणं नको असं ती वाटायला लावतात. आवाजच सुरांचा वैरी होईल हे लाऊडस्पीकरपासून पोराटोरांच्या हातात जाईल अशा वाद्यांचा शोध लावणाऱ्यांना वाटलं नसेल. वासू वासुदेवा ऐकून ऐकून मला विमलच नकोशी वाटायला लागली. केव्हा तरी एका कवीने 4 ओळी ऐकवल्या होत्या. त्या ओळी आठवत मी विमलकडे आलो होतो. विसरलीही असशील तू तेव्हाचे जे काही घडले, हलाहल धुंद जगाचे मी पचवीन बेलाशकही. आठवूनही असशील झुरत पुनःस्थित तेथेही, घेताना श्रमतील वृत्ती सुख साधे नेहमीचेही. विमलने पूर्वीची एक जरी हकीकत सांगितली असती तरी मी धाग्याला लटकत राहिलो असतो. 100 धागे दुःखाचे विरून गेले असते. वासूत हिने काय पाहिलं हा प्रश्नही आता डिपॉझिट हरवून बसलेला होता. अहंकाराच्या जोरावरच प्रेयसीचा नवरा खपवून घेता येतो, पण कधी? एक धागा सुखाचा प्रेयसीने सांभाळला असेल तर. प्रेयसी जर नवऱ्यात हरवून गेली असेल तर आपला अहंकार आपल्यालाच जगणं मुश्किल करतो. अहंकार युजलेसच. पेटलेल्या घरातच तुम्हाला तो राहण्याची सक्ती करतो. वासुदेव कार्यक्रमाला आला हे अघटित, तो आवर्जून भेटला हे नवलच, आणि त्याने विमलसाठी आमंत्रण करावं हे तर अतर्क्यच आणि त्याहीपेक्षा अनाकलनीय. म्हणजे मी त्याच्या घरी गेलो तेव्हा तो बस रे शांतपणे असं म्हणत सरळ बाहेर निघून गेला. मी आणि विमल समोरासमोर. मी स्वतःवर ताबा ठेवला होता. मी विमलला विसरू शकतो हे मला दर्शवायचं होतं. अर्थात तिने तसं विचारलं तर. मी तिला विसरलो हेही तिला नगण्य वाटत असेल तर प्रश्नच नाही. मग निरर्थक चौकशा असतातच. तू खराब झालीस किंवा संसार मानवला ह्या तऱ्हेचे कॉमेंट्स फारच सब्जेक्टिव्ह असतात. शिंप्याची टेपच तुमच्या शरीराकडे ऑब्जेक्टिव्हली पाहू शकते. इकडे फिरकायचं नाही असं ठरवलं होतं का? विमलने अचानक विचारलं. काय कारण? माझा उत्तर टाळणारा प्रश्न. कारण असलंच तर तुम्हाला माहीत. मी गप्पच. बोला ना. काय बोलणार? काहीच ठरवलेलं नसतं आणि नाही. किती दिवसांनी आलात माहीत आहे? काही ठरवलं असतं तर किती दिवसांनी आलो हेही सांगता आलं असतं. आलात कसे सांगाल? वासू कार्यक्रमाला आला होता. त्याने बोलावलं म्हणून आलो. तो आत येऊन भेटला, तुम्ही आला नाहीत. वासू? वासू कार्यक्रमाला आला होता? अशक्य. ती जवळजवळ ओरडलीच. तुम्ही नव्हता आलात? मग भेटल्याशिवाय राहिले असते का? तो एकटाच आला होता? कार्यक्रमाला गेला असेल असं आता वाटत नाही. त्या दिवशी अर्ध्या तासात येतो म्हणाला. फक्त आमंत्रण द्यायला आला होता? मला काहीच माहीत नाही. विमलचं आश्चर्य अजून ओसरलं नव्हतं. याचा अर्थ तुम्ही मला बोलवलं नव्हतं? विमलने सरळ सरळ तिचे टपोरे डोळे माझ्यावर रोखले.
मग तिने खाली पाहिलं. कबुली जबाब द्यावा तशा स्वरात ती म्हणाली, तुम्ही नेहमी माझ्याच जवळ असता. मी उडालोच. स्वतःला सावरत ती म्हणाली, वाक्य चुकलं. मी नेहमी तुमच्या जवळ असते. मी सटपटलो. भानावर येणं मुश्किल झालं. हवेसे शब्द आणि वेळ ह्यांनी कायम लपंडाव खेळावा का? खरं वाटत नाही का? मी गप्पच होतो आणि एकाएकी ती बोलू लागली, आड पडदा न ठेवता, संकोच न करता. काहीही म्हणा, पण खरं वाटत नाही इतकंच म्हणू नका. माझ्या आत्तापर्यंतच्या प्रतीक्षेची ती थट्टा होईल. मी जे सोसलं त्याचा उपहास होईल. ज्या क्षणापासून मी ह्या दिवसासाठी थांबले होते त्या सगळ्या भूतकाळाचं हसं होईल. विमल, मला आता मध्ये अडवू नका. पुन्हा हे सगळं बोलायचं धैर्य होणार नाही. तिने प्रश्नार्थक पाहिलं. कोणत्या क्षणापासून ह्या दिवसाची वाट पाहिलीस तो क्षण सांगशील? बाबांना गाणं म्हणून दाखवलं तो क्षण. हे इतक्या उशिरा? तिने अशा नजरेनं पाहिलं की माझे पुढचे शब्द मी बोलूच शकलो नाही. ह्या क्षणीही लाल, नारिंगी, केशरी रंगात तिची कांती न्हावून निघाली, पण चटके मात्र मला बसायला लागले. तुम्ही भावगीतं फक्त गाता, जगत नाही. विमल, माझ्याकडे तेव्हा नीट पाहिलं असतं तर त्याच क्षणी तुम्हाला सगळं समजलं असतं. तुमचा प्रत्येक स्वर आणि स्वर मी तेव्हा सर्वांगावर झेलत होते. तुमच्या गाण्याची दुले मी पांघरली होती. तुमच्या स्वरांचा मला स्पर्श होत होता. त्या दिवसापासून तुम्ही मला झपाटून टाकलं. मी सर्वत्र वावरत होते ते तुमच्या गाण्याचं कवच बाळगून, पण तुमच्या ते गावीही नव्हतं. लग्नाची घाई का केलीस? घाई मला झाली होती असं वाटतं तुम्हाला? नसेल, पण केलंच तेही वासूशी. 18 वर्षांच्या मुलीला काय अक्कल असते सांगाल? तरी धाडस केलं. पत्र पाठवलं. प्रतिसाद मिळाला नाही. गप्प बसले. पत्र? चांगलं, रजिस्टर. कुणाला? तुमच्याजवळ बोलते म्हणजे आणखीन कुणाला पाठवलं असेल? विमल, सांगा, गप्प का राहिलात? गप्प राहीन हे कसं शक्य होतं? पत्र मिळायला हवं ना? खरंच मिळालं नाही? तानपुरेची शपथ. ती गप्प बसली. लख प्रकाश पडून मी विचारलं, पत्र तू स्वतः पोस्टात टाकलंस? तिने नकारार्थी मान हलवली. वासूकडे दिलंस? ती हो म्हणाली. मग बरोबर, त्याने पत्र टाकलं नसणार. तो अगदी बावळट आहे. पडेल ते काम करायचा. बावळट माणसांनाही स्वार्थ समजतो. पण आणि मत्सरही करता येतो. चेहऱ्यावर कोणताही भाव न दाखवणारी माणसं जास्तीत जास्त डेंजरस असतात. वासू तसा नाही. संथ पाणी म्हणजे शांत पाणी नव्हे. वासूबद्दल मला वेगळी कल्पनाच करता येत नाही. तेच त्याने कमावलेलं सामर्थ्य. मोजून 5 मिनिटं आम्ही दोघं गप्प होतो. तुम्हाला मी आवडले होते? मी एक एक शब्द उच्चारत म्हणालो. माझं आत्तापर्यंतचं प्रत्येक गाणं मी फक्त तुझ्यासाठीच म्हणत होतो. प्रत्येक नवी चाल मी तुलाच शिकवली. जाहीर कार्यक्रम तर सोडाच, माझं मनातलं गुणगुणणं सुद्धा तुझ्यासाठीच असतं. त्यानंतर 8 दिवसांनी मी विमलकडे आपण होऊन गेलो. वासुदेवच्या आमंत्रणाने आणि विमलच्या स्वागताने मला आता मल्टिपल व्हिसा मिळाला होता. गंमत म्हणजे मी तिच्या घरात पाऊल ठेवताच वासू हा आलोच असं म्हणत बाहेर पडला. इतकंच नव्हे तर जाताना त्याच्या मोठ्या मुलालाही बरोबर घेऊन गेला. विमलने तो गेल्या गेल्या माझ्यावर अटॅकच केला. तुम्ही माझं काय करायचं ठरवलं आहे? ती जवळ येऊन उभी राहिली. तिच्या दोन्ही खांद्यावर हात ठेवत मी विचारलं, काय झालं? माझं आता कुठेही लक्ष लागत नाही. मी वेड्यासारखी तासन तास तुमची गाणी ऐकत राहते. डोक्यातला सूर जातच नाही. मी तिला सोफा सेटवर माझ्या शेजारी बसवून घेतलं. तिने माझ्या खांद्यावर मान टेकली. आयुष्यात सगळं मिळालं असं म्हणताना काय मिळालं नव्हतं ते आत्ता समजलं. विमलला ह्या क्षणी काय वाटतंय ह्याचा विचार करण्याअगोदर मी माझ्याच मनाचा थांग शोधायला लागलो. स्वतःच्या संवेदनांची जात गवसेना. जे हवंहवंसं वाटत होतं ते आत्ता इथं बाहुपाशात होतं. मला स्त्री स्पर्श नवा होता का? ताकद स्पर्शाची असते का आपल्याच मनात जी अनिवार्य ओढ असते
तिचं हे सामर्थ्य. जादू शरीरातच असते की नावात? 4 सामान्य माणसांनी टाळ्या वाजवल्यानंतर जे वाटतं त्यापेक्षा दुसऱ्या गायकानं पसंतीची थाप मारली तर काहीतरी वेगळं वाटतं. श्रोत्यांमध्ये एखादी जरी संगीताच्या प्रांतातली नावाजलेली व्यक्ती आढळली तरी घर गाठताच आपण ते अपूर्वाईने पत्नीला सांगत असतो. का? नावाची महती. फक्त नावाचीच महती असते का? असं मुळीच म्हणता येणार नाही. 4 सर्वसामान्य श्रोते प्रेमाने येतात, भक्तीने ऐकतात. विभूती पूजाही त्यात डोकावत असते. अशी माणसं फक्त समोर चाललेली मैफलच ऐकत असतात. पण ज्या व्यक्तीने संगीताचा व्यासंग केला आहे त्याला स्वरास्वरामागील रियाज ऐकू येत असतो. तो कदाचित मैफल ऐकतच नसतो, तो मागची तपश्चर्या पाहत असतो. एक एक सूर सिद्ध करण्यामागची यातायात आठवत असतो. स्वतःच्या साधनेची तो समोरच्या कलावंताच्या अभ्यासाशी तुलना करीत असतो, साम्य शोधत असतो. स्वरांच्या प्रवासाची सगळी वळणं त्याला तानीतानीतून दिसतात. वरच्या सप्तकातले सूर लावताना जो दीर्घश्वास घ्यावा लागतो ती स्पंदनं जाणकार प्रेक्षकाला कळत असतात. त्याचा प्रतिसाद म्हणूनच वेगळं चैतन्य देतो. कौतुक कुणी केलं ह्याला महत्त्व प्राप्त होतं. तसंच प्रेमाचं आणि स्पर्शाचं असावं. कातडीचा स्पर्श, शरीराचा स्पर्श दुसऱ्या शरीरासारखाच असतो. नवं काही असेल तर त्या स्पर्शामागे ताटकळलेली अनेक वर्षांची प्रतीक्षा, त्यातून उफाळलेला आवेग, उत्कटतेचं तोरण आणि व्यक्तीचं नावही. तो स्पर्श प्रतीक्षेला असतो. प्रतीक्षेशिवाय उत्कटतेला धार येत नाही. येस, ओन्ली विमल. आणि का कोणास ठाऊक एकाएकी वाटलं मी कोण? 4 सामान्य माणसांसारखाच मी एक. 4 गाणी चांगली म्हणतो इतकंच. त्याहीपेक्षा समाजाला ते गाणं त्याचं वाटलं हे महत्त्वाचं. माझा आवाज त्यांना मानवला. माझा आवाज म्हणजे कुणाचा? गळा जेव्हा साथ देत नाही आणि मानवी उपाय तोकडे पडतात तेव्हा कळतं आवाज कोणाचा ते. त्या लोकांना भुलवणाऱ्या आवाजाचा धनी मी नाही. आवाज काढून घेतला तर मी एक 4 चौघांसारखाच. मग ह्या सौंदर्याला स्पर्श करण्याचा मला काय अधिकार? पुरुष ही परमेश्वराची कीर्ती आहे तर स्त्री ही प्रत्यक्ष मूर्ती, असं खांडेकरांनी म्हटल्यासारखं आठवतं. आपला आवाज कधी असतो कधी नसतो, मग हिला स्पर्श करायचा आपल्याला काय हक्क? तिच्या हनुवटीला स्पर्श करीत मी म्हणालो, तू माझी देवता आहेस. तिने ओठ पुढे केले. त्या प्राजक्ताच्या पाकळ्यांवर मी हळूवार झुकलो. आपण इथंच थांबायचं आहे. मला तुझ्याकडून आणखी काही नकोय. मी एक सामान्यच गायक आहे. निषेधपूर्वक मान हलवत ती म्हणाली, तू खूप निराळा आहेस. 4 सामान्य गायकांपेक्षा उंच. तुला स्वतःला ते समजायचं नाही. माझ्यातला भक्त वरच्या शक्तीला, त्याच्या आवाजाला मांडणारा भाविक एकाएकी तळाशी गेला आणि अहंकारी कलावंत स्वतःचं वेगळेपण जाणून घेण्यासाठी काठावर आला. ती सांगू लागली, माझ्या मते कवीनं रचलेलं गीत साक्षात परमेश्वराची मूर्ती असते आणि संगीतकार देव्हाऱ्यासारखा असतो. इतकं बोलून ती थांबली. मी गाणाऱ्या कलावंताचं काय हे विचारणार हे जाणून ती म्हणाली, गायक निरांजनासारखा हवा. त्याच्या प्रकाशाशिवाय देव आणि देव्हारा दिसणार नाही. गायकाने जळायचं? जो जातीवंत आहे त्याने जळायलाच हवं. शोभिवंत आहे तो चंदनाच्या हारासारखा, कायम तसाच. अशा गायकाचा पहिला आणि 500वा 1000वा कार्यक्रम सारखाच असतो. हृदय पेटवून देणारे गायक किती? मी गप्प होतो, पण दुसऱ्याच क्षणी मी विचारलं, गायकाने संपूनच जायचं का? ती शांतपणे म्हणाली, जातीवंत गायकाला फिनिक्स पक्षाप्रमाणे जिवंत करायचं सामर्थ्य रसिकांच्या टाळ्यात असतं. मी अवाक झालो. तिला जवळ ओढून घेतलं. तीही आवेगानं कोसळली. एकमेकांना सावरता सावरता दोघांनाही अतीव ताण पडला. शर्टच्या बटणांशी चाळा करीत ती म्हणाली, माझ्या व्याख्येप्रमाणे फक्त सुधीर फडकेच तसं गातात. तुम्हीही गाता, पण तुमच्यात आणि बाबूजींच्यात 29,000 फुटांचं अंतर आहे. मान्य, एकदम मान्य. पण 29 हा कोणता आकडा? एव्हरेस्टची उंची तेवढी आहे म्हणतात ना. बाबूजी तिथं आहेत, त्यांच्यानंतर तू, पण मध्ये इतकं अंतर.
माझे हात तिथपर्यंत पोहोचणार नाहीत. हे छान आहे. मला मिठीत घ्यायचं आणि सांगायचं काय तर तू पायथ्याशी आहेस. बरोबर. दोघंही न बोलता 5 मिनिटं एकमेकांच्या मिठीत होतो. विमल, एक विचारू? वासू नवरा म्हणून कसा आहे? तो बॉडीगार्ड आहे. रोबॉट कसा असतो तसा तो आहे. म्हणजे रोबोट कधी फुलांचा सुगंध घेतो का? पुस्तकं वाचतो? त्याला मित्र असतात? चव असते? तो खळाळून हसतो? नाटक, सिनेमा, गप्पा असं काही असतं? मी सुस्कारा सोडला. पण तो निर्बुद्ध नाही. त्याला अधिकार समजतात. तो कमालीचा पॉझिटिव्ह आहे. तो भित्रा आहे. तो मला घाबरत असावा. तो मला जपतो ते प्रेमापोटी नाही. तो भित्रा आहे म्हणून जपतो. माझा चेहरा बदलला. घशाशी येऊ पाहणारा हुंदका मी दाबला. काय झालं? तू संसार कसा केलास ह्याचा विचार करतोय. मला वाईटातून चांगलं शोधायची सवय झाली. तशी मी करून घेतली. वासुदेवजवळ हेवा दावा नाही. स्पर्धा नसल्यामुळे मत्सर नाही. महत्त्वाकांक्षा नाही म्हणून तडफड नाही. स्वप्न नाहीत म्हणून फ्रस्ट्रेशन नाही. अन्य व्यवधानं नाहीत म्हणून कर्तव्य दक्ष आहे. डोळ्यांवर झापडं आहेत म्हणून घरापलीकडे विश्व नाही. आस्था गायत एक सुद्धा भांडण नाही. रिअली? डिमांड्सच नाहीत कसल्या, मग संघर्ष कसा होणार? इतर संसारातून हमखास काही विषयांवर संघर्ष ठरलेले असतात. त्या सगळ्यापासून हे घर मुक्त आहे. काय वाईट आहे? मला वासूशी कर्तव्य नाही. तुला स्वतःकडे काय आहे हे माहीत नव्हतं? म्हणजे प्रत्येक मुलीला आपल्या सौंदर्याची जाणीव असते. आजूबाजूची माणसंच तिला तिच्या सौंदर्याची ओळख करून देतात. बघणाऱ्यांच्या नजरा आरशाहून बोलक्या असतात. आम्ही सगळे तुझ्यासाठी मरत होतो. आमच्यापैकी कोणीच तुला आवडला नसेल, पण ऑफ ऑल द पीपल वासू? माझा जन्मच झाला नव्हता तेव्हा अक्षता पडल्या, मग काय करायचं? तुम्हाला पत्र पाठवतानाही लग्न, संसार, नवरा बायकोचं नातं आणि बोल. स्पष्ट बोलू? ऑफकोर्स. सेक्स म्हणजे तरी काय काही माहीत नव्हतं. जन्मच झाला नव्हता. मी कोड्यात पडलो. माझा हात हातात घेऊन त्याच्यावर गाल टेकवत विमल म्हणाली, जेव्हा अभिरुची म्हणजे काय हे समजायला लागतं तेव्हा माणसाचा जन्म होतो असं मी मानते. माणसाच्या उरलेल्या सगळ्या गरजा जनावरासारख्याच असतात. अभिरुची असली की तडफड सुरू. मी काय करू शकतो? काय करणार? बघत राहायचं, ॲक्सेप्ट करायचं. माझ्या एकटीचाच संसार जगावेगळा आहे असं थोडंच आहे. समाजातल्या असंख्य पुरुषांनी आणि स्त्रियांनी स्वतःच्या संसारात आपण अस्वस्थ का आहोत ते शोधावं. नेमकं कारण त्यांना सापडणार नाही. माझ्या मते माझा शोध योग्य आहे. आधी साथीदार भेटतो, अभिरुचीचाच शोध नंतर लागतो. पण विमल, मी तुझ्या बाबांना गाणं ऐकवलं तेव्हाच ते सगळं छान छान वाटणं होतं. स्वतःच्या जाणीवांचा मागोवा खूप गांभीर्यानं घ्यायचं ते वय होतं का? बाबा अचानक गेले. त्या धक्क्यातून बाहेर येणं मुश्किल होतं. वासूची अवस्था बघवत नव्हती. तो घर सोडून निघून गेला. कुठे गेला होता हे त्याने अद्यापि मला सांगितलेलं नाही. वर्षाच्या आत लग्न करावं लागलं. मन मेलेल्या परिस्थितीत काय सांगू? तू आत्ता इतकं छान सुसंगत सांगतेस, मग ही विचारशक्ती त्या काळात कुठे होती? घटना आणि विश्लेषण एकाच वेळी घडत नाही. ह्या गप्पा केव्हा तरी संपणार होत्या. गप्पा संपल्या नाहीत तरी वेळ संपतो. ओढ टिकवायची असेल किंवा टिकत असेल तर हेच व्हायला हवं. वेळच संपायला हवी. दाराच्या चौकटीत उभं राहून मी विचारलं, जाऊ? रागावलात? का? मर्यादा पाळायला लावली म्हणून? मुळीच नाही. तुला माझ्याबद्दल काहीतरी वाटलं हा माझा गौरव मला पुरेसा आहे. मन शांत झालं. आता सुखाने मरणाचा स्वीकार. तिने माझ्या ओठांवर हात ठेवला. मी इतक्यात मरेन असं मला वाटत नाही. तरीही असं वाटतं काही अपुऱ्या इच्छा पूर्ण व्हायला लागल्या की समजावं मैफल संपत आली आहे. तुझी भेट सत्यनारायणाच्या प्रसादासारखी आहे. प्रसादा इतकाच सेवन करायचा असतो.
घरात जाऊन पातेलं फस्त करायचं नसतं. कुणालाही सांगता येणार नाही असा तू माझा केलेला हा सत्कार आहे. मी बाहेर पडलो. जितका सुखावलो होतो तितका अंतर्मुख झालो होतो. हे काय घडलं? जे घडावं असं वाटत होतं, घडेल का याचा पुष्कळदा विचार करीत होतो. ते घडलं होतं, तरी मी बेचैन होतो. परंपरेने मनावर कोरलेले संस्कार सांगायला लागले. विमल कोण? परस्त्री. स्पर्शाचं नातं वर्तमानाशीच. मागे छळण्यासाठी रेंगाळतात ते संस्कार. मिलनाची सक्ती नव्हती, तसंच मर्यादेतच राहायचं असा दंडकही नव्हता. दोन्ही बाबतीत दोघांचं एकमत होतं ह्याचा आधार होता. तरीसुद्धा ही ओढ का? त्या स्पर्शाची मातब्बरी का? प्रतीक्षा हे एकच कारण. संसारातला नवरा बायकोचा चार्म का जातो? तर तिथं प्रतीक्षा ही अवस्थाच नसते. एकमेकांना गृहीत धरलं जातं. सुख हाताशी असतं म्हणूनच हातातून निसटतं. संसारातील उदासीनता ही निव्वळ अभिरुचीवर अवलंबून नाही. प्रतीक्षेची अनुपस्थिती हेही कारण. विचार करता करता पाय अकस्मात एका जागी चिकटले. वाड्याच्या बाहेरच्या चौकात दगडी कट्ट्यावर झाडाच्या सावलीत वासू आपल्या मुलाशी पत्ते खेळत बसला होता. वाशा, तू इथं? उत्तर न देता त्याने मुलाला पत्त्यांसकट पिटाळलं. तो उभा राहिला. जवळ जात मी तोच प्रश्न विचारला. तो मख्ख चेहऱ्याने म्हणाला, तुमच्याचसाठी. व्हॉट यू मीन बाय दॅट? मी इथंच बसतो, तू आलास की. कारण? तुम्हाला मोकळं वाटावं म्हणून. वाशा, छोड दो यार, चल बाहेर, मस्तपैकी चहा घेऊ. तुमचा चहा झाला नसेल, नुसत्या गप्पाच झाल्या असतील. आम्ही हॉटेलात गेलो. वासूने ऑर्डर दिली. आता बोल. काय कपाळ बोलू? तुझे कार्यक्रम काय म्हणतायत? ते गेले जहन्नममध्ये. तू तुझ्याबद्दल बोल. काय बोलू? तू मुद्दाहून बाहेर जातोस त्याचं स्पष्टीकरण. माझा व्यत्यय नको म्हणून. डायरेक्ट हल्ला करायचा म्हणून मी विचारलं, ही अक्कल तुला कॉलेजात असताना नव्हती का? पास व्हायला इतकी वर्ष घेतली असती का? आपल्याला प्रत्येक प्रांतातला स्वतःचा वकूब माहीत होता. प्रत्येक म्हणजे? भावनाशून्य चेहरा. कोण म्हणतं? मी उगाचच विचारलं. समोरचा माणूस प्रांजल कबुली जबाब द्यायला लागला की ती पेलायलाही ताकद लागते. आपण उगीचच मग ती व्यक्ती इतकी नगण्य नाही असं भासवण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही सगळे चोर तसं म्हणत होतात. कॉलेजातलं माझं टोपण नाव माठ होतं, हे मी विसरलेलो नाही. आता चेहरा न टाकता ऐक. तर आम्ही असे माठ, कोकणातलं बालपण. ज्या चेहऱ्यासकट जन्माला आलो तो खांद्यावर वागवला. घरी दारिद्र्य. आश्चर्याने भुवई उंच करावी असं बघायलाच मिळालं नाही. बुद्धीच्या बाबतीत डोक्यात ब्लॅकआउट. आम्ही फक्त सेवा करायला शिकलो. त्या एकमेव गुणामुळे बाबांनी इकडे आणलं. इथल्या शहरी झगमगाटात धुमारे फुटायचे, पण आम्ही बुजलो. जास्त कोमेजून गेलो. मैत्रीपेक्षा आपला फिरक्या घेण्यासाठी जास्त वापर होतोय म्हटल्यावर एकलकोंडा झालो. घरात रमायला लागलो. रमायचं म्हणजे सपाटून काम करायचं. कानावर यायचं, डोक्याने जड आहे पण कामसू आहे. काय वाशा, तू नेमकेपणानं बोलतोयस? तुला जड डोक्याचं कोण म्हणेल? बोलतोय ते आत्ता. तेव्हा तसाच होतो. अरे लेको, तुमची कस्टमवाल्यांची गँग जेव्हा विमलसाठी पागल झाली तेव्हा आम्हाला विमलचं सौंदर्य दिसलं. काय सांगतोस? काश्मीरची महती काश्मीर बाहेर राहणाऱ्याला. मी तिला लेका लहानपणापासून बघतोय. तिची सगळी रूपं मी पाहतोय. कल्पनेनेच माझ्या छातीत कळ आली. हातोडीचा फटका वादीवर न बसता बोटावर बसावा तसा तो ठणका मस्तकात जाऊन फुटला. आणि एक वेगळीच कल्पना येऊन मी विचारलं, बाबांनी तुझं तिच्याशी लग्न लहानपणापासूनच ठरवलं होतं का? ते मला माहीत नाही. ही पोरगी गटवावी हे तुम्ही शिकवलं. तिला गटवायला माझ्याजवळ काय होतं? फक्त सेवा करून मी त्यांना जळीस्थळी वासू दिसेल असं केलं. बाबा अचानक गेले. मग मी मुद्दाम नाहीसा झालो. त्या दोघींची अडवणूक करायची म्हणून. सांत्वनाचं निमित्त करून कॉलेजातली माकडं 10 वेळा येऊन गेली. आई हैराण झाल्या. मी 15 दिवसांनी उगवलो. मायलेकी किती परेशान झाल्या ते पाहिलं. आईंना विमलला उजवायची घाई झालेली आणि पोरगी तर लांब पाठवायची नाही. मग आपला नंबर लागायला काय वेळ लागतोय?
आपण घर जावे झालो काय? मला हसायला आलं, आवरताच आलं नाही. हसतोस काय लेका? घर जावई झालास त्याचं हसू आलं. साल्या, नातं बदललं म्हणून जावई म्हणायचं, नाहीतर मी मुलासारखाच. घर जावई म्हणजे सासूच्या ताटाखालचं मांजर हे तुझ्या डोक्यात आलं त्याला हसलंस ना? मी बोललो नाही. अधिकार गाजवणारी सासू लाभली तर ती घराबाहेरही राहून जावयाची नाकेबंदी करू शकते आणि स्वतःचा खुळखुळा करून घेणाऱ्या पुरुषांना सासूच्या ताटापेक्षा बायकोची वाटीसुद्धा पुरेशी असते. पण आपला इथं रुबाब आहे. पैसा कमावून दाखवला की तमाम स्त्री जातीचा आवाज बंद. काय किती मिळतो? एका टायपिंग क्लासचे 2 झाले. आता फटाफट इंग्लिश, सटासट संस्कृत, मराठी आणि चटाचट गणिताचे वर्ग काढतोय. तू? वर्ग काढण्यासाठी जागा लागते, बुद्धी लागत नाही. विद्वान पगारावर घेता येतात. प्रो वासुदेव म्हणजे मी. प्रोला कुणी हरकत घेतली तर प्रोफेसर न सांगता प्रोप्रायटर म्हणायचं. वाशा, कावळ्याच्या छत्र्यांप्रमाणे पॉलिक्लिनिक काढणाऱ्या डॉक्टर किती सांगशील? पण तिथं MD आणि MS झालेले डॉक्टर्स गरीब गायींप्रमाणे येतात. क्लिनिकच्या मालकाची डिग्री कोणी चॅलेंज करतं का? मुख्यमंत्र्यांना उद्घाटनाला बोलवायचं की झालं. वासू, मेडिकलचं शिक्षण आणि जमीन प्रचंड महाग करून सुशिक्षितांना आधार देण्याचं पुण्य सरकारनं माझ्यासारख्या माठ लोकांना दिलंय. काय बाबा रे, आता ते कॉलेजचं सगळं विसर, काहीतरी वेगळं बोल. वेगळं म्हणजे विमलबद्दल ना? ऐक, ह्या विमलने लग्नानंतर माझी झोप उडवली होती. का म्हणून विचार. मी नुसतंच त्याच्याकडे पाहिलं. का असं विचार ना. मी नाईलाजाने का असं विचारलं. माझी फिरकी घेत तो म्हणाला, चांगला प्रश्न विचारलास. मी चिडून म्हणालो, सांग मग का ते. अश्वमेधाचा घोडा धरणं सोपं, तो टिकवणं म्हणजे जीव घालवायचं काम. देखण्या बायकोचं तसंच असतं. देखण्या मुलीचा पाठलाग करणं सोपं, नशीब असेल तर ती मिळते. नंतर देखणी बायको सांभाळणं भयानक. मला दिवस रात्र घोर. ही काही टिकणार नाही. आम्ही माठ हे तिला माहीत. ते तर लग्नापूर्वी माहीत होतं. तेव्हाचं नातं वेगळं. आयुष्यातली सगळी नाती पॅरोलवरची असतात. फक्त लग्नालाच बेडी का म्हणतात? तिथं सुटका नाही म्हणून. संपूर्ण मोडतोड करूनच सुटावं लागतं. त्याला टरकलो होतो. कुणीतरी विमलला पळवणार ह्या भीतीवर तोडगा मिळाला. उपाय न सापडायला मी काही बुद्धिमान आहे? मी शांत होतो. बेसूर गाणाऱ्या किंवा कणसुरा गाणाऱ्या गायकाच्या मैफिलींना जाण्याची वेळ आली की सहनशक्ती आपोआप वाढते. आणि आता तर माठ समजल्या गेलेल्या माणसाने किती विचार केला आहे, तो चेहऱ्यावर भाव न दर्शवता बातम्या सांगाव्यात तसं बोलू लागला. बुद्धिवान माणसं अहंकारी असतात. निर्लेप मनाने ती योजना आखत नाहीत. त्यांना पराभवाची दहशत वाटते. निर्णय चुकले तर बुद्धीची शंका घेतील म्हणून ते कासावीस होतात. विचार करण्यात ती जेवढा वेळ घालवतात तेवढ्या काळात आमची कृती होऊन जाते. हा माठ माणूस काय करणार आहे असं म्हणत बाकीची माणसं बेसावध असतात. त्या अवधीचा आम्हाला फायदा मिळतो. चाचणी चुकली तर आम्ही केलेला प्रयोग कुणाच्या ध्यानीही येत नाही. विमलच्या बाबतीत आम्ही चाचणी घेत राहिलो. प्रयोग एकदम यशस्वी. काय केलंस? सेवेचा लढा तीव्र केला. सगळी कामं स्वतःकडे घेतली. ती कामं करताना तुला जमणार नाही, मी असताना तू का धावपळ करतेस, हा मंत्र जारी होता. तिला टोटली परस्वाधीन करून सोडलं. तिच्यातला कॉन्फिडन्स पूर्णपणे घालवला. ती कालांतराने घराबाहेर पडेनाशी झाली. ते तुला माहीत आहे काय? लक्षात आहे. त्यानंतर मी निश्चिंत झालो. आता धोका टळला. काय? बरोबर. आणखी काय सांगू? मला आग्रहाने आणि तेही विमलचं नाव सांगून तू आमंत्रण का दिलंस? विमलसाठी. सविस्तर बोल. वासू गप्प झाला. प्रथमच त्याच्या चेहऱ्यावरच्या रेषा हलू शकतात हे जाणवलं. तो संथपणे म्हणाला, विमलसाठीच मी तुला बोलवलं. ती संसाराला कंटाळली आहे. तिला माझ्याकडून काही मिळत नाही. माझ्याजवळ पैसा भरपूर आहे, बाकी काही नाही. बाकी काय लागतं? ते माझ्यापेक्षा विमल जास्त चांगलं सांगेल. मला काही त्यातलं कळत नाही. पैसा ही बलवंत शक्ती आहे, तिला दिशा हवी.
म्हणजे? सरस्वती म्हणजे लेका बुद्धी हवी, त्याहीपेक्षा मन हवं म्हणजे रसिकता, अभिरुची वगैरे वगैरे विमल बडबडत असते. थोडक्यात आमच्या जवळ जे नाही आहे ते. पैसा मिळवताना डोकं हवं, पण तो चांगला खर्च करायला बाकीचं लचांड लागतं. तू येत जा. मी येऊन काय करणार? तिला बोलती कर, हसव. तिच्याजवळ खूप विचार आहेत, त्यांना वाट दे. तिला फुलव, खोटे वाद निर्माण कर. संगीत, साहित्य, काव्य सगळ्यात तिला गती आहे. उणीव आहे संगतीची. मी मध्ये येणार नाही. वाशा, तू शुद्धीवर आहेस का? मला अडवू नकोस. समजून घे, मी विमलचं प्रचंड नुकसान केलंय. मी तिचा बळी घेतला असं म्हणणार नाही. मी तिचं रक्षण केलंय, पण ते काही खरं नाही. कोकणात असताना मी फुलपाखरं पकडीत असे. त्यानंतर मी त्यांच्या पंखांवरचा सोनेरी वर्ख बोटांनी पुसून घेत असे. तसं केलं की ते फुलपाखरू मरत नाही, पण त्याला उडताही येत नाही. मग ते शर्टाच्या कॉलरवर ठेवायचं आणि मिरवायचं. विमलचं मी तेच केले. तू येत जा. मी सांगतो ते ऐकशील? नाही, ती तुझी भक्ती नाही. तू तिचं सर्वस्व आहेस. ती तुझी गाणी जाता येता ऐकते. मुलाला त्याचं सामर्थ्य पटवते. त्याला काही कळत नाही. तो माझाच मुलगा आहे. तू येत जा. तिची मानसिक वैचारिक उपासमार झाली आहे. ती भूक भागव. वाशा, तो विस्तवाशी खेळ ठरेल. विचारांची भूक भागवताना वेगळं काही घडू शकेल. 2 उत्कट जीवांना संधी देऊ नकोस. एकांत देऊ नकोस. तुझं मन खूप मोठं आहे. तुला आज मी खऱ्या अर्थाने ओळखायला लागलोय. तू मोठा आहेस म्हणून स्पष्ट सांगतो, आमचा एकमेकांवर ताबा राहणार नाही. मी प्रथमच स्नेहभावाने वासूच्या खांद्यावर हात ठेवला. मख्ख स्थितप्रज्ञ चेहऱ्याने त्याने माझा हात दूर लोटला आणि कोरड्या आवाजात तो म्हणाला, तू मला कधीच ओळखणार नाहीस. मी मोठा नाही, मी डॅम्बिस आहे. तुला मोकळं रान देतोय असं समजू नकोस. तुला एकांताची भीती वाटतेय असं दाखवू नकोस. तुला तो हवाय तसा तो तुला मिळत जाईल, पण त्याचा शून्य उपयोग आहे. ऐक, नीट ऐक आणि ध्यानात ठेव. सेवा नाकारता येते, परावलंबित्व झुगारून देता येतं, पण मनाचा मोठेपणा झटकता येणं अशक्य असतं. विमल माझ्या मोठेपणाच्या भाराखाली दबून जाईल. ती मर्यादा सोडणार नाही आणि तुला सोडून देणार नाही. काय, तू येत राहा. मी गप्प राहिलो. शब्द त्याचे होते, प्रचिती माझी होती.